Hello everyone, welcome to Global London Merit Platform. This is Professor Swati Patil and today we are going to study about महाराष्ट्र सेट एक्झाम 2025. ठीक आहे, तर आजच्या सेशनमध्ये आपण राज्यशास्त्र विषयामध्ये नेमकी 210 प्लस मार्क्स कसे मिळवायचे त्याबाबतच्या काही इम्पॉर्टंट ट्रिक्स आहेत, ज्या काही महत्त्वाच्या मेथड्स आहेत त्या आज आपण पाहणार आहोत. ठीक आहे, तर त्या नेमक्या काय आहेत ते आपण समजून घेऊया. ठीक आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं होतं की जे फर्स्ट अटेम्प्ट देतात, इव्हन ज्यांनी 2-3 अटेम्प्ट दिलेले आहेत त्यांना सुद्धा नेमकं परीक्षेचं एक्झामचं स्ट्रक्चर काय आहे, परीक्षेचे स्वरूप काय तेही लक्षात येत नाही किंवा नेमकं कळत नाही. तर ते पहिल्यांदा आपण सुरुवातीला समजावून घेऊया की नेमकं स्ट्रक्चर ऑफ एक्झाम काय आहे. ठीक आहे, तर आपल्याला माहितीच आहे आपलं पेपर फर्स्ट आहे प्लस पेपर सेकंड आहे. पेपर फर्स्टमध्ये आपल्याला किती जवळपास 10 युनिट्स आहेत. ठीक आहे, 1 ते 10 युनिट्स आपल्या पेपर फर्स्टमध्ये असतात. पेपर सेकंडमध्ये जर पाहिलं तरी 1 ते 10 युनिट्स आपल्या पेपर सेकंडमध्ये असतात. किती मार्क्सला असतात, ह्यामध्ये किती क्वेश्चन असतात, तर पेपर फर्स्टमध्ये आपल्याला जवळपास 50 क्वेश्चन असतात. पेपर सेकंडमध्ये आपल्याला जवळपास 100 क्वेश्चन असतात. मग हे नेमकं कसं ठरतं की प्रत्येक प्रश्न हा किती मार्काला असतो, तर प्रत्येक प्रश्न हा 2 मार्काला असतो. त्यानुसार 50 × 100 म्हणजे 100 मार्क्सला आपला हा पेपर फर्स्ट असतो. आणि पेपर सेकंड कसा असतो तोही तसाच आहे. 100 क्वेश्चन असतात, 2 मार्क्सला प्रत्येक क्वेश्चन असतो. तर त्यानुसार याचे मार्क्स होतात 200. म्हणजे टोटल जर आपण आपलं सेट एक्झामचा जर पेपर पाहिला कोणत्याही विषयाचा, इवन पॉलिटिकल सायन्स सोडून इतर विषयांचा सुद्धा विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की पेपर सेकंड हा साधारणतः आपला 300 मार्क्सचा असतो. बऱ्याच विद्यार्थ्यांना इथं कन्फ्युजन असतं की नेमका आपला पेपर किती मार्क्स असतं. मग त्यामुळे नेमकं काय होतं की जरी हा पेपर सेकंड जरी समजा जास्त मार्क्सला असला तर पेपर फर्स्टकडे कुठेतरी दुर्लक्ष करत असतात. ते दुर्लक्ष होऊ नये याकरिताच नेमकं आपण आज परीक्षेचे स्वरूप समजावून घेऊन नेमके 200 प्लस किंवा 210 प्लस कसे मार्क्स घेता येईल ते आज आपण व्यवस्थितरित्या पाहणार आहोत. तर हे 300 मार्क्स जे असतात, ह्या 300 मार्क्सपैकी जे आपल्याला मार्क्स मिळतील त्याला डिवाइड 3 केल्यानंतर आपल्याला म्हणजे पर्सेंटेजनुसार केल्यानंतर आपल्याला परत नेमके त्याचे किती पर्सेंट होतात, म्हणजे 70%. 210 म्हणजे जवळपास आपल्याला 70% मार्क्स पाडायचे असतात. कारण कोणत्याही विषयाचे आत्तापर्यंत जर आपण पाहिलं, जर तुम्ही मार्क लिस्ट ॲनालिसिस केलं तर कोणत्याही विषयाचे आत्तापर्यंत 70% पर्यंत मेरिट लागलेलं नाही. जास्तीत जास्त 64 ते 66 पर्यंत आपले मेरिट लागलेलं आहे. पॉलिटिकल सायन्सचा जर विचार केला तर मागच्या वर्षी आपल्याला 62.66 असं आपलं मेरिट लागलेलं होतं. ठीक आहे, म्हणजे जर 63% आपलं मेरिट लागलेलं होतं. म्हणजे 70% आपल्याला टार्गेट ठेवायला काही हरकत नाही. जेव्हा आपण उच्च टार्गेट ठेवतो त्यावेळी आपण कुठेतरी त्या ॲव्हरेजमध्ये जाण्याचा प्रयत्न राहतो आणि आपण नक्की क्वालिफाय होतो. तर त्या दृष्टिकोनातून नेमकं आपलं स्ट्रक्चर काय हे लक्षात येणं गरजेचं होतं. पेपर फर्स्ट असतो, पेपर सेकंड असतो. पेपर फर्स्ट हा आपल्याला ॲप्टिट्यूड, रिजनिंग, एन्व्हायरमेंट, ICT या कॉम्प्रेन्शन या रिलेटेड असतो. तर सेकंड पेपर हा प्रत्येकाच्या विषयानुसार ज्यांनी PGच्या विषयात केलं असतं त्यानुसार तो पेपर आपला सेकंड असतो. ठीक आहे, इथंपर्यंत कुणाला काही शंका नसावी, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन हे राहायचं की नेमकी किती मार्क्सला पेपर. ऑलमोस्ट जे फर्स्ट अटेम्प्ट देतात त्यांच्यासाठी हे साधारण होतं. ज्यांनी अटेम्प्ट दिलेलं आहे त्यांच्यासाठी म्हणजे शक्यता आहे की त्यांना बऱ्याच गोष्टी माहिती असाव्यात. मात्र ज्यांना खरंच काही माहिती नाही त्यांनी हे माहिती करून घ्यावं की नेमकं परीक्षेचे स्वरूप काय. तर पेपर फर्स्ट, पेपर सेकंड, पेपर फर्स्ट हा 50 क्वेश्चनचा असतो, पेपर सेकंड हा 100 क्वेश्चनचा असतो. मार्कांच्या दृष्टिकोनातून विचार केला तर पेपर फर्स्टला 100 मार्क्स असतात, पेपर सेकंडला 200 मार्क असतात. इथंपर्यंत मला वाटतं की बऱ्याच जणांना लक्षात आलेलं असावं. आता पुढे जर आपण पाहिलं की हे 70% आपण नेमकं का विचार करतोय, येते लक्ष 210 प्लस आपण का म्हणतोय. जर राज्यशास्त्र विषयात 210 प्लस मार्क्स का मिळवायत, म्हणजे आपण किती सेफ झोनमध्ये आहोत हे लक्षात येतं. किंवा खूप सेफ झोनमध्ये राहिल्यानंतर आपल्याला अक्षरशः बऱ्याच विद्यार्थ्यांना रिझल्ट बघण्याची सुद्धा गरज लागत नाही. मग हे 210 प्लस काय आहे, जर आत्तापर्यंत जर तुम्ही विचार केला 2019ला आपला पॅटर्न चेंज झालेला आहे, त्यामुळे 2019 पासून तर 2024 पर्यंत जर आपण विचार केला मार्कांचा तर लक्षात येईल की 2019ला 178 मार्क्स होते, 166 20ला होते, 21ला 168, 23ला 176 आणि सगळ्यात जास्त जर विचार केला तर 2024ला मेरिट लागले जी की 62
67% असं मेरिट लागलेलं आहे, म्हणजे 188 मार्कांचं मेरिट लागलेलं आहे. मग आपलं टार्गेट किती आहे? आपलं टार्गेट 210 प्लस असेल तर 188 190 मार्क्स पडायला चढ जाणार आहेत का? नक्कीच नाही. म्हणून हे टार्गेट नेमकं 210 प्लस का ठेवायचं? तर याकरिता जरी आता 62%, 65%, 66% जरी मेरिट लागलं तर आमचं टार्गेट हे 70% आहे. त्यामुळे 70% पर्यंत आपलं मेरिट आत्तापर्यंत कोणतंही लागलेलं नाही, कोणत्याही विषयाचं लागलेलं नाही. जरी लागलं तरी तुम्ही त्यावेळी सेफ असणार आहे, कारण तुमचं टार्गेटच हे 70% असणार आहे. हे समजण्याच्या पातळीवरती तुम्हाला हा चार्ट देण्यात आलेला की नेमकं एक्झामचा कट ऑफ कसा असतो आणि नेमके मार्क्स किती असतात येते लक्षात. आणि हे नेमकं कसं काढलं जातं, ह्याला डिवायडेड बाय 300 किंवा 300 का केलं जातं, तर हे आत्ताच मी सांगितलेलं आहे की 100 मार्क्स आपले हे पेपर फर्स्टचे, 200 मार्क हे आपले पेपर सेकंडचे, आणि त्यानुसार मग आपल्याला काय केलं जातं, त्यानुसार काय मेरिट काढलं जातं. अशा पद्धतीने हे मेरिट असतं. ठीक आहे. तर आपल्याला किती नेमकी मार्क पाडायचे, 210 जर आपण मार्क्स पाडले तर आपले किती पर्सेंट होऊ शकते, तर आपले जवळपास 70% मार्क्स येऊ शकतात. म्हणजे 210 प्लस याचाच अर्थ आम्हाला 70% मार्क्स पाडायचे आहेत. एकंदरीत आपल्याला परीक्षेचं स्वरूप नेमकं काय आहे आणि प्रिव्हियस इयरचे एक्झामचा कट ऑफ कसा लागतो आणि मार्क्स किती असतात आणि त्या मार्क्सनुसार मला किती मार्क्स मिळवायचे, हे जर तुमच्या लक्षात आलं असेल तर आपण पुढे जाऊ शकतो की नेमकं आपल्याला त्याकरिता 210 प्लस करिता नेमक्या कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागतील ते महत्त्वाचं आहे. एकदा आपल्याला जर व्यवस्थितरित्या कळालं की प्रिव्हियस इयरचा कट ऑफ किती आहे आणि मला कुठंपर्यंत मजल मारायचे, मला कितीपर्यंत मार्क्स घ्यायचे, हे जर एकदा टार्गेट आपलं फिक्स झालं की त्या दृष्टिकोनातून आपल्याला तसा अभ्यास करणं सोपं जातं. या कारणास्तव ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी सांगण्यात येत आहेत. ठीक आहे. तर पुढचा पॉईंट जर पाहिला तर मार्क्स नुसार मी सांगते की आता पेपर फर्स्टला खरंच नेमके आता तुम्ही म्हणताय 210 प्लस मार्क्स पाहिजे, मग पेपर फर्स्टला किती हवेत, पेपर सेकंडला किती मार्क्स हवेत, जेणेकरून आम्हाला तिथंपर्यंत ते मार्क्स मिळवता येतील. आता ऑलमोस्ट काय होतं की 30 ते 35च्या रेंजमध्ये तर मार्क्स पडले, म्हणजे 50 पैकी बरं का, हे सगळं जे चालेल प्रश्नांच्या भाषेमध्ये या ठिकाणी बोललं जाईल. प्रश्न 50 आहे, 50 प्रश्नापैकी जवळपास तुमचे 30 ते 35 जेव्हा प्रश्न बरोबर येतील तेव्हा तुम्ही पास होत असतं. जर तुम्ही 35 मार्क्स मिळवले तर तुमचं मार्क्सच्या दृष्टिकोनात किती आले, तर इंटू 2 केल्यानंतर 2 मार्कला एक क्वेश्चन असतो. म्हणजे पेपर फर्स्टमध्ये तुम्हाला 70 मार्क्स मिळवायचे असतात. त्याच पद्धतीने पेपर सेकंडचा जर विचार केला तर जवळपास 60 ते 70 मार्क्स हे आपल्याला पेपर सेकंडला यावेच लागतात. ठीक आहे. जवळपास 75-80 मार्क्स पडणारे सुद्धा काही लोक आहेत असतात. मग हे जर 70 जर आपण पाहिलं तर 70 जेव्हा आपण बघतो, मग हे 70 मार्क्स जर पाहिले तर त्याचे जवळपास 140 मार्क्स होतात आपले, बरोबर. हे 140 आणि हे जर 70 बघितलं तर आपले जवळपास 70 प्लस 140चा जर विचार केला तर हे 210 होतात. येते लक्षात. म्हणजे आपल्याला जवळपास जर विचार केला तर ह्या ठिकाणी 35 प्लस मार्क्स आणायचे आहेत आपल्याला आणि ह्या ठिकाणी 70 प्लस मार्क्साचे. हे अगदी सोपं आहे. आपल्याला का सोपं आहे, कारण ह्या ठिकाणी अदर कॉम्पिटेटिव्ह एक्झामसारखं कोणत्याही प्रकारचं निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. त्यामुळे जरी एखादा प्रश्न चुकला तरी आपल्याला ते निगेटिव्ह जात नाही. येते लक्षात. म्हणजे पेपर फर्स्टला जेव्हा आपण 35 प्लस करतो, पेपर सेकंडला जेव्हा आपण 70 प्लस मार्क्स आणतो, तेव्हा आपलं जे गोल आहे, जे आपलं टार्गेट आहे 210 प्लसचं, ते कंप्लीट होऊ शकतं. अशा प्रकारे कोणताही विषय असू दे, कोणताही, फक्त राज्यशास्त्र विषयाबाबतच मी म्हणत नाही, इवन सोशल सायन्सच्या बरोबरचं सायन्सचा जरी केमिस्ट्री, फिजिक्स, लाईफ सायन्स जरी अदर सब्जेक्ट जरी असले तर त्याला सुद्धा ह्या गोष्टी लागू होतात. फक्त लक्षात घ्यायचं की पेपर फर्स्ट आपल्याला 35 प्लस कसा घेता येईल, 50 पैकी 35 प्लस कसे आपले क्वेश्चन बरोबर येतील आणि त्यासोबतच आपला स्वतःचा जो विषय असतो त्यामध्ये सुद्धा आपण 70 प्लस कसे मार्क्स घेता येईल याचा विचार करायचा, जेणेकरून मग आपल्याला 210 प्लस किंवा 210 प्लस आपल्याला त्या ठिकाणी मार्क्स घेता येतात. ठीक आहे. मग हे 35 प्लस कसे घ्यायचे, 70 प्लस कसे घ्यायचे, हे आपल्याला ग्लोबल ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्मवरती ह्या सगळ्या गोष्टी सांगण्यात येतात. मात्र मार्क्सचं नेमकं टार्गेट कसं असावं ह्या गोष्टी तुम्हाला इथंपर्यंत लक्षात येणं गरजेचं आहे. आता यासाठी नेमकं काय गरजेचं आहे, तर काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत की त्या तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. काय आहे, तर आपल्याला सगळ्यात सुरुवातीला सिलेबस प्रॉपरली आपल्याला माहिती असलं पाहिजे किंवा लर्न सिलेबस प्रॉपर, म्हणजे तुमचा सिलेबस हा तोंडपाठच असलं पाहिजे की नेमकं मला काय करायचं आहे, त्या दृष्टिकोनातून सिलेबसचा आपला अभ्यास होणं गरजेचं आहे.
त्यासोबतच त्या पद्धतीने म्हटलेलं की ॲनालिसिस ऑफ प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर, जे आपले PYQs आहेत, जे आपले सुरुवातीचे पेपर्स जे आहेत, जे 2019 पासून 2024 पर्यंत जे महत्त्वाचे पेपर्स होऊन गेले, त्यांचं एक डीप ॲनालिसिस आपलं होणं गरजेचं. म्हणजे डीप ॲनालिसिस याचा अर्थ काय होतं की ते फक्त क्वेश्चन हाताखाली घालणं किंवा त्याचे क्वेश्चन आन्सर्स माहिती असणं तितकंच गरजेचं आहे का? नाही. तर त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला नेमका तो प्रश्न त्या ठिकाणी का विचारण्यात आलेला आहे, त्या प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने दिले आहे, त्यासाठी कोणती ट्रिक वापरलेली आहे, कोणती मेथड वापरलेली आहे, ह्या प्रश्नाचं उत्तर मी कसं दिलं असतं किंवा या प्रश्नाच्या उत्तराच्या वेळी नेमका कसा विचार करणं अपेक्षित आहे, येते लक्षात. म्हणजे अशा पद्धतीने त्या क्वेश्चनचं आपल्याला ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. म्हणजेच PYQचं प्रॉपरली आपल्याला ॲनालिसिस करणं गरजेचं असतं. मग त्यानुसार सिलेबस आणि PYQ यांचं ॲनालिसिस होणं गरजेचं आहे आपल्याकडून. ओके. आता महत्त्वाचा पुढचा पण, हे जेव्हा आपण करत असतो कवर मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स, ठीक आहे, 10च्या 10 युनिट्स आहेत म्हणून सगळ्यांचेच ते कवर होतात का? नाही. तर त्यातले महत्त्वाचे जे मोस्ट इम्पॉर्टंट आहेत, आता हे मोस्ट इम्पॉर्टंट कसं करणार, तुमचे तुम्हाला जे जास्तीत जास्त सोपे वाटतात, हा सर्च स्ट्रॉंग एरिया ह्याच्याशी रिलेटेड होतो. म्हणजे कसं, जे तुम्हाला तुमचा स्ट्रॉंग एरिया आहे, म्हणजे कसं, बऱ्याच जणांना 7 युनिट असतं ते सोपं जातं, काही जणांना 4 युनिट सोपं जातं, ठीक आहे. मग स्ट्रॉंग एरियाज कसं लक्षात घ्यायचं की 7 युनिट्स माझं इतकं परफेक्ट आहे की त्याच्यामध्ये माझा एकही मार्क्स येणार नाही. मात्र काही जणांची पॉलिटिकल थेरी चांगली नसते, ठीक आहे. मग पॉलिटिकल थेरीमध्ये जर मला समजा 6-7 किंवा 5-6 मार्क्स येत असतील तर मी इकडे 9 ते 10 मार्क्स घेऊ शकतो, बरोबर. सॉरी. म्हणजे आपल्याला या ठिकाणी 7 युनिट 7 म्हणजे एखादं युनिट जर आपल्याला सोपं जात असेल तर तो स्ट्रॉंग एरिया आपल्याला शोधून काढायचे आहे. त्याच्यानुसार स्ट्रॉंग एरियावरती जास्तीत जास्त आपल्याला काम करायचं आहे. जे वीक एरियाज आहेत त्याच्यावरती आपण ॲव्हरेज राहायचं, त्याच्यावरती ते स्ट्रॉंगच्या लाईनमध्ये येण्याचा जास्त प्रयत्न करायचा नाही. कारण काय होतं, त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी ज्या आपल्याला येतात त्यासुद्धा आपल्या हातातून निसटून जाण्याची शक्यता असते. त्यामुळे असं न करता जे स्ट्रॉंग पॉईंट आहेत ते जास्तीत जास्त जे टॉपिक आहेत ते मोर टॉपिक कवर करण्याचा प्रयत्न करायचा, आणि जे ॲव्हरेजली तुम्हाला येतात ते ॲव्हरेजली ठेवून तिथं किमान कसे मार्क्स आणता येतील ह्या गोष्टी लक्षात घ्यायचं. आणि मोस्ट रिपीटेड क्वेश्चन कुठले आहेत की जे आपल्याला PYQमधून लक्षात येतात, ते जे समजा आता ते कशा बाबतीत कळतील तुम्हाला, तर जे बुक लिस्ट असतात, जे थिंकर्स असतात, त्यांच्या थीम असतात, त्यांचा फोकस असतो, ते मोस्ट रिपीटेड क्वेश्चन असतात की शक्यतो ते चुकायलाच नाही पाहिजे आपल्याला. ते त्यांची उत्तर ती फायनल आपल्याला माहिती असतात, त्यानुसार जे मोस्ट रिपीटेड क्वेश्चन असतात ती बघून घ्यायची. आणि कारण हे हच्चे मार्क्स असतात बरं का, की मोस्ट रिपीटेड क्वेश्चन जेव्हा तुम्ही बघून घेता त्याचं फेमिनिझमच्या बाबतीत वगैरे आहे बघा, बऱ्याच वेळा तो क्वेश्चन वारंवार येतो, बुक लिस्टच्या बाबतीत आहे. मग असे काही क्वेश्चन असतात की ते वारंवार येतात, तर ते नेमके कोणते आहेत, मग अशा पद्धतीने ते क्वेश्चन शोधून तुम्हाला मोस्ट रिपीटेड क्वेश्चन येतात ते नेमके त्याचे उत्तर काय ते व्यवस्थितरित्या माहिती असणं गरजेचं आहे. त्यासोबत मायक्रो नोट्स पाहिजे, मॅक्रो नाही, मायक्रो नोट्स हवेत. म्हणजे मायक्रो नोट्स याचा अर्थ काय होतो की आतापर्यंत जे काही तुम्ही रेफरन्स बुक वाचलेले आहेत, तुम्ही क्लासच्या नोट्स वाचलेल्या आहेत, तुम्ही ह्या PDF फॉर्मॅटमधल्या नोट्स तुम्ही बघितल्या आहेत, पण स्वतःचं सुद्धा असं काहीतरी वेगळं मायक्रो नोट्स फॉर्मॅटमध्ये असायला पाहिजे, जेणेकरून एक्झामला जाते वेळी आपल्याला तो जास्त महत्त्वाचा पॉईंट असतो. कारण 210+ मार्क्स जेव्हा घ्यायचे असतात तेव्हा हे एफर्ट्स त्या ठिकाणी महत्त्वाचे असतात. मायक्रो नोट्स खूप त्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असतात. सगळ्यात महत्त्वाचं आणखी रिवाईज अगेन अँड अगेन, म्हणजे आपण ज्या काही गोष्टी आतापर्यंत करतो, ज्या नोट्स वाचतो, जे बुक्स वाचतो, रेफरन्स बुक वाचतो, जे अंडरलाईन केलेल्या गोष्टी असतात, जे त्या जितक्या होईल तितक्या जास्तीत जास्त रिवाईज करणं गरजेचं आहे. का, एकदा ह्या पुस्तकाने वाचलं, परत त्या पुस्तकाने वाचलं, परत त्या पुस्तकातून, असं न करता एकच पुस्तक रेफर करा, पण ते 10 वेळा वाचा. येते लक्षात, एकच पुस्तक ते 10 वेळा अगेन अँड अगेन ते रिवाईज करा, जेणेकरून त्यातल्या जे काही महत्त्वाचे कन्सेप्ट आहे ते तुम्हाला लक्षात राहील. चुकून जरी एखादा पॉईंट त्या पुस्तकातून निसटत असेल तरी काही हरकत आहे, मात्र
10 पैकी जर 9 येत असेल तर परत एका मार्कसाठी तुम्ही 4 पुस्तकं हाताळणं हे योग्य नाही. मग त्यासाठी एखादी गोष्ट जर तुम्ही केलेली असेल, एखादा थिंकर जर व्यवस्थितरित्या केलेली असेल तर जास्तीत जास्त पुस्तकामधून वाचण्याचा प्रयत्न न करता त्याच्यावरती जास्तीत जास्त रिव्हिजन कसं करता येईल याच्यावरती जास्त फोकस करायचं. 210+ मार्क्स आणण्यासाठी रिव्हिजन खूप महत्त्वाचे असते. बऱ्याच विद्यार्थ्यांची रिव्हिजन ही राहून जाते. बऱ्याच जणांना माहिती पण नसतं की रिव्हिजन करावी लागते. येते लक्षात का रिव्हिजन खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. जो म्हणजे एक टार्गेट ठेवायचं की नाही आपली मेल एक्झाम होणार आहे ना तर माझी फर्स्ट रिव्हिजन एवढ्या दिवसात झालीच पाहिजे, सेकंड रिव्हिजन एवढ्या दिवसात झाली पाहिजे, थर्ड रिव्हिजनसाठी मी ह्या ज्या काही मायक्रोनोट्सच्या काय काढलेल्या आहेत त्या मी रेफर करणार. तर त्यानुसार ही जी रिव्हिजनची टप्पे आहेत त्यानुसार त्यावेळी ते आपल्याला वापरता आले पाहिजे. त्यामुळं खूपच महत्त्वाची म्हणजे MCQसाठीची आपली जी एक्झामची आत्ताची पद्धत आहे त्यासाठी रिव्हिजन असणं ही खूप महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे वारंवार रिव्हिजन करणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यासोबतच तितकंच महत्त्वाचं आहे की डेली MCQज म्हणजे रोजच्या रोज ज्या काही MCQज आहेत तुमचे ते जास्तीत जास्त सोडवणं गरजेचं आहे. मी 50+चं टार्गेट दिले त्यानुसार जेवढे जास्तीत जास्त क्वेश्चन होतील तेवढे तुमच्या हाताकडून गेले पाहिजे. म्हणजे फक्त क्वेश्चन आन्सर सोडवले म्हणजे 10 क्वेश्चन 50 प्रश्न सोडवले आणि मी सोडून दिले असं नाही. जोपर्यंत ते 50 प्रश्न तुम्हाला तिथे कितीही मार्क्स मिळू देत पण त्या 50 प्रश्नांचं तुमच्याकडून व्यवस्थितरित्या ॲनालिसिस झालं पाहिजे. काय की नेमके ह्या प्रश्नाचं उत्तर मी काय असं दिलं, हे बरोबर कशामुळे, हे माझं उत्तर कशामुळे चुकलं, मी ह्या ठिकाणी काय विचार केला, ह्या ठिकाणी मी कोणती ट्रिक वापरली, हे जे आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. भले तुम्ही 20 प्रश्न सोडवा पण ते इतके परफेक्ट सोडा. परफेक्ट म्हणजे 20 पैकी 20 मार्क्स आले म्हणजे परफेक्ट नव्हे तर त्याचं तुम्ही व्यवस्थितरित्या कसं ॲनालिसिस करता त्यावरून तुमचा परीक्षेकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचा लक्षात येतो. मग त्यानुसार जेव्हा तुम्ही अभ्यास कराल येते लक्षात, त्यानुसार जेव्हा तुम्ही अभ्यास कराल तेव्हा त्या गोष्टी सगळ्या क्लिअर होतील की नेमक्या 210+ करण्यासाठी आम्हाला कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर त्यानुसार डेली सॉल्व MCQज आहेत ते महत्त्वाचे आहेत. म्हणजे इम्पॉर्टंट पॉईंट्समध्ये ज्या काही ह्या गोष्टी देण्यात आलेल्या आहेत त्यानुसार जर तुम्ही अभ्यास केला तर नक्कीच कोणताही विषय असो पण राज्यशास्त्र विषयामध्ये तर नक्कीच तुम्हाला 210+ मार्क्स पडायला कोणतीही हरकत असणार नाही. ज्या पद्धतीने मी तुम्हाला अभ्यासाच्या सवयी किंवा ज्या पद्धतीने तुम्हाला आपल्या सेशनमध्ये बऱ्याच गोष्टी सांगण्यात येतात त्या जर नुसत्या तुम्ही प्रॉपर फॉलो केल्या तर तुम्हाला नक्कीच तिथपर्यंत मार्क्स पोहोचायला अडचण येणार नाही. तर त्यासाठी आपण काय घेऊन आलो तर महाराष्ट्र सेट 2025 पॉलिटिकल सायन्स या कंप्लीट कोर्समध्ये आम्ही ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्म तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर्स प्रोव्हाइड करत आहोत. फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स प्रोव्हाइड करत आहोत. फुल सिलेबस नोट्स देखील प्रोव्हाइड करत आहोत. त्याही इंग्लिश आणि मराठी या दोन्ही माध्यमातून व्हिडिओ लेक्चर पूर्ण सिलेबस आम्ही तुम्हाला देत आहोत. त्यासोबतच MCQ पॅटर्नचा सुद्धा फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चरचा एक संच आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत. मॉक टेस्ट देखील राहणार आहेत. प्रॅक्टिस प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन विथ सोल्युशन इम्पॉर्टंट ट्रिक सुद्धा वरचेवर घेण्यात येणार आहेत. त्याही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. फी स्ट्रक्चर काय आहे, फी आहे 10,000 रुपये पण तुमच्यासाठी डिस्काउंट करून ती फक्त असणार आहे 8,000 रुपये. या 8,000 रुपयांमध्ये जेव्हा तुम्ही पेपर सेकंडसाठी पॉलिटिकल सायन्ससाठी ॲडमिशन घेत असाल त्यासोबतच तुम्हाला पेपर फर्स्ट देखील अगदी मोफत करता येणार आहे. म्हणजे गेट कम्प्लीट पेपर फर्स्ट फ्री विथ पेपर सेकंड. तर या ठिकाणी दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती आपल्याला कॉन्टॅक्ट करायचे आहे, व्हॉट्सअप करायचे. त्याच पद्धतीने ग्लोबल ऑनलाईन ॲप हे ॲप आमचं आहे. ते ॲप डाउनलोड करून आपण आपलं नाव या ठिकाणी रजिस्टर करू शकता. 210+ मार्कासाठी ज्या काही गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत त्या सगळ्या गोष्टी आम्ही ह्या ठिकाणी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासोबतच काही विद्यार्थ्यांना फक्त पेपर फर्स्ट जर करण्याची इच्छा असेल, पेपर सेकंड नाही पात्र पेपर फर्स्टसाठी सुद्धा आम्ही तुम्हाला या कंप्लीट कोर्समध्ये डेली लाईव्ह सेशन्स, फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर, फुल सिलेबस नोट्स, मॉक टेस्ट, 5000 MCQ सिरीज, प्रॅक्टिस प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन विथ सोल्युशन अँड ट्रिक्स ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत. फी स्ट्रक्चर काय आहे, फी 3,000 रुपये आहे पण तुमच्यासाठी डिस्काउंट करून ती फक्त 2,500 असणार आहे. ठीक आहे, फक्त पेपर फर्स्टसाठी. तर या ठिकाणी दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती आपल्याला कॉन्टॅक्ट करायचे, व्हॉट्सअप करायचे. त्याच पद्धतीने ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करून आपण आपलं नाव या ठिकाणी रजिस्टर करू शकता. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला पेपर फर्स्ट पेपर सेकंड या पद्धतीने ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला
करता येईल. म्हणजे 210चं जे काही टार्गेट आहे, 210 प्लसचं जे टार्गेट आहे, अशा पद्धतीने आम्ही तुमचं या ठिकाणी करून घेत आहोत. ठीक आहे. यावर कुणाला काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि आजचं सेशन नेमकं तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा. आणि जेवढे लोक आत्ताचं सेशन पाहत आहेत त्यांनी जरूर लाईक करायला विसरू नका. जे नवीन आहे त्यांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा. ठीक आहे. तर आजचं सेशन आपण या ठिकाणी समाप्त करत आहोत. धन्यवाद.